हाय फ्रेंड्स, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आपला चालू आहे. त्यामध्ये आपली एक्सरसाइज 2.1 आपण कंप्लीट केली. आता 2.2 एक्सरसाइज स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये ऑलमोस्ट क्वेश्चन हे अप्रॉक्सिमेशनवर डिपेंड आहे. ओके, तर अप्रॉक्सिमेशन फॉर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही बेसिक फॉर्म्युला माहीत पाहिजे किंवा व्हॉट इज अप्रॉक्सिमेशन याकडे आपण म्हणजे यावर थोडं आपण डिस्कस करू. अप्रॉक्सिमेशन फॉर एक्झाम्पल म्हटलं तर समजा आपल्याला एखादी व्हॅल्यू दिलेली असेल, समजा 2.9 वगैरे, तर याचं आपल्याला समजा ते फंक्शन असेल तर ते फंक्शन मग तुमचं x2.9 2.9 या फॉर्ममध्ये असेल. तर यामध्ये फॉर एक्झाम्पल सेम रूट ऑफ 2.9 वगैरे ह्या व्हॅल्यू काढणं थोडं डिफिकल्ट जातं, बरोबर. कारण की हे रूट ऑफ आपल्याला रूट ऑफ डायरेक्ट जे नंबर असतात, फॉर एक्झाम्पल 27 दॅन 9 दॅन 16 याची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करता येईल. पण रूट ऑफ 29 म्हटलं तर थोडंसं आपल्याला डिफिकल्ट जाईल. यासाठीच आपल्याला यूज करायचं आहे अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय? आता समजा फॉर एक्झाम्पल जर एखादा नंबर असेल, आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं 8.97. 8.97 म्हणजे काय? आता रूट दिलेला आहे, तर आपल्याला असा एक नंबर घ्यायचा की जो स्क्वेअर रूटच्या जवळ आहे. आता हा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूटच्या जवळ काय आहे? 9 आहे. 9 मायनस काय आहे ना, जो 0.3 या टाईपचे एक्झाम्पल आपण अप्रॉक्सिमेशनला सॉल्व्ह करू आणि विदाउट युझिंग द कॅल्क्युलेटर आपण नियर व्हॅल्यू दॅट इज मग ह्या बॉक्समधल्या नंबरला सॉल्व्ह कसं करायचं विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला, विथ द हेल्प ऑफ द अप्रॉक्सिमेशन. तर अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय? अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय? दॅट इज एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आहे. आता एफ ऑफ ए प्लस एच, एफ ऑफ ए एच आणि एफ डॅश ऑफ ए हे काय? आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर मी सांगतो की हे ॲक्च्युली काय आहे आणि कसं वर्क करतं. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पलला सॉल्व्ह करू. नंतर आपण एक्झाम्पल्स ॲटलिस्ट ट्रिग्नॉमेट्रीचे सेकंड स्टेपमध्ये घेऊ. क्वेश्चन नंबर 2x ट्रिग्नॉमेट्रीचे. आता डायरेक्ट जे नंबर्स आहे त्याचं अप्रॉक्सिमेशन कसं घ्यायचं हे एक्झाम्पल आपण डायरेक्ट फॉलो करू. ओके, चलो. एक्सरसाइज 2.2, that is exercise 2.2 क्वेश्चन नंबर 1. हे सगळे क्वेश्चन नंबर 1 हा कम्प्लिटली अप्रॉक्सिमेशनवर डिपेंड आहे. फॉर्म्युले अप्रॉक्सिमेशन आहे, यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन नाही आहे, तर डायरेक्ट फॉर्म्युले आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल हो गया, दॅट इज रूट ऑफ 8.95 चा आपल्याला अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला काढायचा. रूट ऑफ 8.95. तर फर्स्ट एक्झाम्पल बघून घ्या कसं सॉल्व्ह करायचं, मग नंतर आपण त्यावर बाकीचे एक्झाम्पल पण इझिली सॉल्व्ह करू. सी, या टाईपचे एक्झाम्पल कसं करायचे की हा जो नंबर आहे त्याला पहिले एक्स म्हणा. एक्स काय माझा 8.95. ओके, नीट लक्ष द्या, स्टेप बाय स्टेप का सॉल्व्ह. कारण की यामध्ये थोडी जरी स्टेप आपल्याला एफ ऑफ ए काय आहे, एफ ऑफ एच काय आहे, एफ डॅश ऑफ एच ए काय आहे, हे समज कॉम्प्लिकेशन झालं तर मग प्रॉब्लेम येतो. एक्झाम्पल सॉल्व खूप जे इझी एक्झाम्पल आहे ते पण डिफिकल्ट लागू लागतं. ओके, समजा हा जो रूट मधला आहे माझा तो एक्स आहे. एक्स काय 8.95. त्याफोर ए प्लस एच. आता काय हा रूट मध्ये दिलेला आहे, रूट मध्ये दिलेला आहे म्हणजे हा रूट माझा नियरली कोणता जो व्हॅल्यू एकदम डायरेक्ट रूट येईल मला, दॅट इज रूट 9ची व्हॅल्यू मला माहिती आहे, दॅट इज 3 येणार. तर मी काय करणार, याला रूट 9 येणार म्हणजे माझा ए प्लस एच, म्हणजे ह्या एक्स प्लस स्प्लिट करतो. ए प्लस एच इज इक्वल टू ए प्लस एच काय बनला माझा, ए प्लस एच इज इक्वल टू 9 प्लस, ओके, जरी मायनस असेल तरी 9 मायनस काय येणार, दॅट इज 9 मायनस 8.95. 9 मायनस 8.95 किती पण तुमचं 9 मायनस 8.95. हे 590 आणि हे दॅट इज 0.05. म्हणजेच तुमचा दॅट इज इथे आपल्याला प्लस पाहिजे. therefore a plus h is equal to 9 plus minus 0.05. हा झाला माझा a प्लस h ची व्हॅल्यू. यामध्ये h ची व्हॅल्यू काय आली, a इज इक्वल टू 9.
आणि एचची व्हॅल्यू काय आली -0.05. ही झाली आपली फर्स्ट स्टेप, ज्यामध्ये आपल्याला ही एक्स असतो हा ए प्लस एच, दॅट इज एक्सला आपण स्प्लिट केलं ए प्लस एच मध्ये, कारण की ही ए प्लस एक्सची व्हॅल्यू असते ती ए प्लस एचच्या फॉर्ममध्ये असते. ओके, एक तर त्यात प्लस होईल किंवा मायनस होईल, पण ज्यावेळेस आपल्याला प्लस आधी तर प्लस पाहिजे फॉर्म्युला, तर फॉर्म्युल्यामध्ये प्लस येईल, त्यामुळे प्लसमध्ये पण आपण लिहू शकतो त्याला कसं, प्लस मायनस, प्लस इंटू मायनस काय असतं, मायनस असतं, तर इथे प्लस टाकला काही फरक पडणार नाही. आता एची व्हॅल्यू भेटली आपल्याला, ओके, आणि एचची व्हॅल्यू पण भेटली. तर आपल्याला अप्रॉक्सिमेशन फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे, जर अप्रॉक्सिमेशन फाइंड करत असेल तर आपला फॉर्म्युला आहे दॅट इज एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या ज्या ज्या टर्म लागतील त्या टर्म आपण डिराईव्ह करू. आता या फॉर्म्युल्यामध्ये एफ ऑफ ए प्लस एच आहे, ती हा फाइंड करायचा आपल्याला. आता एफ ऑफ ए आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजे ए तुम्हाला आहे आणि एच पण आहे, ए आहे, एफ आहे, एफ ऑफ ए फाइंड करायचा आहे. म्हणजे फंक्शनमध्ये जिथे एची व्हॅल्यू असेल 9 असेल तर फंक्शनमध्ये ठेवायची. तर या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू, ह्या फंक्शनला एक्स म्हणू. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं एक्स इज इक्वल टू काय, फंक्शन काय, एफ ऑफ एक्स काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दॅट इज रूट ऑफ एक्स आहे, बरोबर. फंक्शन आहे, फंक्शन एफ ऑफ एक्स काय, रूट ऑफ एक्स आहे, त्यामुळे एफ डॅश ऑफ एक्स काय दॅट इज 1 अपॉन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, मी इथे लिहितो, हे फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. ओके, एफ ऑफ एक्स काय तुमचा इज इक्वल टू रूट एक्स आहे, म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती एक्स रूट मधली एक्स, क्यूब रूट असेल तर क्यूब रूट ऑफ एक्स, एक्स रेस जी व्हॅल्यू असेल तिथे. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला एफ डॅश ऑफ एक्स काय तो इज इक्वल टू दॅट इज 1 बाय रूट ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स. ओके, हे झालं फंक्शनचं. आता एफ ऑफ ए काढायचं म्हणजे काय, मला एफ ऑफ ए म्हणजे जिथे जिथे एफ फंक्शन असेल एक्स असेल तिथे ए ची व्हॅल्यू ठेवायची. दॅट इज एफ ऑफ ए इज इक्वल टू काय, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय माझी एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय, एफ ऑफ ए इज इक्वल टू दॅट इज रूट ऑफ ए, म्हणजे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय माझी 9, एफ ऑफ 9 इज इक्वल टू काय आली, दॅट इज एफ ऑफ 9 ची व्हॅल्यू आली रूट ऑफ 9, आणि रूट ऑफ 9 ची व्हॅल्यू काय आली, स्क्वेअर रूट ऑफ 9 काय येतं 3, म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू 3 व्हॅल्यू आली. माझा एफ ऑफ ए भेटला, मला एच पण आहे. आता एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय माझा, हा एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए, एफ फंक्शन एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू काय, दॅट इज 2 अपॉन रूट ऑफ ए, दॅट इज 2. आता एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए काय माझा, दॅट इज एफ डॅश ऑफ 9 इज इक्वल टू काय, दॅट इज 1 अपॉन 2 रूट ऑफ 9 इज इक्वल टू 2 अपॉन जिथे एक्स असेल तिथं 2 इंटू एक्स असेल 9 ठेवायचं. तर 2 इंटू काय रूट ऑफ 1 अपॉन 2 इंटू रूट स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 इज इक्वल टू 1/6 व्हॅल्यू आली. आता फॉर्म्युला यूज करू आणि आपण व्हॅल्यू ठेवू. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू काय माझी, व्हॅल्यू काय ठेवायची, एफ ऑफ ए, माझा हा फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, एच इंटू एफ डॅश ऑफ ए, हा फॉर्म्युला आहे. आता मी एफ ऑफ ए म्हणजेच मला अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू आहे, एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू. एफ ऑफ ए काय माझा, एफ ऑफ ए म्हणजे 3 प्लस एच काय माझा, एच इज इक्वल टू काय, दॅट इज -0.05 ए, आणि इंटू एफ डॅश ऑफ ए 1/6 ए. ओके, इज इक्वल टू काय माझं हे 3 प्लस प्लस मायनस काय मायनस इंटू 0.05 अपॉन 6 ए इज इक्वल टू काय, दॅट इज 6 ची व्हॅल्यू 6 1 जा 6, 2 ना करू, 2 3 जा 6, 0.022 जा 4, 1 रिमेन, 2 5 जा 2 2 जा 4, 2 ने डिवाइड करू पहिलं, काय 3 ना करू, 3 2 जा 6, 3 0 जा 3 0 जा 3 1 जा 3, 2 रिमाइंडर 3 6 18, 2 रिमाइंडर 3 6 जा 18, 0.066 येतं. डबल 2 ने डिवाइड करू, 2 1 जा 0.0, नंतर 2 8 जा आणि 2 3 जा. ओके, 3 रिकरिंग येतं परत, इथपर्यंत घेऊ आपण 4 डिजिट 0.83.
म्हणजेच 3 मायनस काय आलं 0.083 मायनस आलं. आता हे मायनस कसं करायचं 3.0000 जितके जितके पण हे डेसिमल त्याच्या खाली आलं पाहिजे. दॅट इज 0.08 किती हे दॅट इज 4 आहे ना 0.00083. हे काय आलं माझं 7. इथं काय आलं माझं इथं 10. इथे 9 आणि इथे 2. ओके 10 मायनस 3 7 1 9 आणि इथे 2 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 2.9917 अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू. ओके दॅट इज एफ ऑफ ए प्लस एच. म्हणजेच आपल्याला रूट याची व्हॅल्यू काय आहे ती अप्रॉक्सिमेटली रूट 8.95 ची व्हॅल्यू काय आहे ती दॅट इज ऑलमोस्ट इज इक्वल टू 2.9917. कॅल्क्युलेटर पण थोडंसं कम्पेअर करू शकता आन्सर आपलं बरोबर येतं नाही. म्हणजे जे कॅल्क्युलेटर लागतं विथ द हेल्प ऑफ ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला हे फॉर्म्युला हे आपल्याला आन्सर फाइंड करता येतं. हेच आपल्याला प्रूफ करून दाखवलं. अंडरस्टूड. हे तुम्ही डायरेक्ट रूट ऑफ 8.95 कॅल्क्युलेट टाकलं तर डायरेक्ट तुम्हाला आन्सर येईल दॅट इज 2.1197. पण आपल्याला विथ द हेल्प ऑफ द डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची व्हॅल्यू. तर त्यावेळेस आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायला नाही. क्लिक केलेलं. चलो सेकंड एक्झाम्पल सेम. आता ही प्रोसेस आपल्याला सगळं सेम याला फॉलो करायची. ओके इथे आपण फाइंड करणार आता सेकंड एक्झाम्पल काय आहे रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 28. ओके क्यूब रूट सेकंड एक्झाम्पल काय आहे क्यूब रूट ऑफ 28. सेकंड एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 1चं सेकंड एक्झाम्पल. क्यूब रूट ऑफ 28 फाइंड करायची. तर कसं आता इथे एक्स काय माझा दॅट इज सेम फॉर्म्युलेज करा दॅट इज एक्स काय माझा 28. आता ए प्लस एच म्हणजे आता नियर व्हॅल्यू फाइंड करा ज्याचं क्यूब रूट तुम्हाला काढता येईल. तर क्यूब रूट ऑफ 20 काय 27 तुम्हाला काढता येईल किंवा कोणतं 27 काढता येईल. काय 3चा क्यूब रूट काय येतो 3चा क्यूब रूट दॅट इज 3 3 3 3 3 जा 9 9 3 जा 27. म्हणजे तुम्हाला 3चा क्यूब रूट माहिती ना. तर 27 हे काय माझं 28 म्हणजे ए प्लस एच काय येतं माझं 27 प्लस 1 येतं. ओके मग ए प्लस एच काय येतं दॅट इज 27 प्लस 1. ए काय येतं माझा 27 आणि एच काय माझा 1. फॉर्म्युला आता हा फॉर्म्युला आहे अप्रॉक्सिमेशन फाइंड करायचा. पण त्या अगोदर आपल्याला एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे क्यूब रूट ऑफ एक्स आहे. तर क्यूब रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो पहिले ते एफ डॅश ऑफ काढा. एफ डॅश ऑफ एक्स क्यूब रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज एक्स रेज क्यूब रूट ऑफ एक्सला कसं लिहितो एक्स रेज टू 1/3 लिहितोय. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे 1/3 पुढे घेतो दॅट इज एक्स रेज टू 1/3 मायनस 1 म्हणजेच 1/3 आणि 3 दॅट इज 2 दॅट इज एक्स रेज टू 2/3 येईल व्हॅल्यू. मायनस 2/3 येईल 3 1 3 क्रॉस मल्टिप्लाय. आता हा वर मायनस आला तर खाली घ्यायचं दॅट इज 1/3 एक्स रेज टू 2/3 ही व्हॅल्यू माझी दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आली. ओके एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आली माझी. आता मला इथे एफ ऑफ ए फाइंड करायचा आहे म्हणजेच क्यूब रूट ऑफ काय फाइंड करायचा मला क्यूब रूट ऑफ ए फाइंड करायचा आहे. क्यूब रूट ऑफ ए फाइंड करायचा आहे पण व्हॅल्यू काय दिलेली क्यूब रूट एफ ऑफ ए ची 27 एच व्हॅल्यू 27 आहे. क्यूब रूट ऑफ 27 व्हॅल्यू काय आहे ती दॅट इज 3. ए ची व्हॅल्यू काय आहे तुमची 3. एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू काय आली तुमची एफ डॅश ऑफ ए काय आहे तुमचा दॅट इज 1/3 एक्स रेज टू 2/3. ओके तर याला कसं लिहायचं बघा सी 1/3. आता जर समजा 1/3 एक्स रेज टू 1/3 म्हणजेच 1/3 पुढे नंतर एक्स ची व्हॅल्यू काय आहे तुमची 9 27 रेज टू 1/3 आतमध्ये घ्या आणि रेज टू व्हॅल्यू हा 2
टू जो आहे तो त्याला स्प्लिट करा, तो ब्रॅकेटच्या बाहेर घ्या. म्हणजेच बघा सी 3चा क्यूब रूट इथे जर समजा कळलं नाही 27 ची व्हॅल्यू जर समजली नाही तर तुम्हाला माहिती आहे क्यूब रूट ऑफ 27 काय आहे, 27 इज इक्वल टू 3 आहे. म्हणजेच काय तुमचं क्यूब रूट ऑफ 3 हे क्यूब रूट ऑफ हे काय तुमचं टेकिंग 1/3 ऑफ 27 याची व्हॅल्यू काय येते 3 येते. म्हणजेच तुमचं हे 1/3 इज इक्वल टू 1/3 मल्टिप्लाइड बाय हे 3 आणि हा स्क्वेअर रेस टू स्क्वेअर तसंच. ओके therefore 3 1 upon 3 into 3 चा स्क्वेअर 9 9 3 चा 27 1/27 म्हणजे f dash of 27 किती आलं तुमचं 1/27. आता फॉर्म्युला काय आहे f of a plus h f of a plus h into f dash of a. f of a काय माझा f of a 3 आहे तर 3 आहे ते बरोबर. f dash h ची व्हॅल्यू काय आहे, h ची व्हॅल्यू 1 आहे, h ची व्हॅल्यू 1 आहे into f dash of a. f dash of a काय माझा 1/27 आहे into 1/27. इथे थोडे कॅल्क्युलेशन आता चेंज होतील. 1/27 आता कसं करणार 1/27 ला, ठीक आहे 3 प्लस 1/27 क्रॉस मल्टिप्लाय करा 27 3 जा 27 3 जा 27 3 जा किती माझा 27 3 जा 3 7 जा 21. ओके 3 7 जा 21 3 2 जा 5 3 2 जा 7 3 जा 21 7 3 जा 21 3 2 6 7 8 81 81/20 81 प्लस हा काय माझा 82/27 82/27 आलं व्हॅल्यू तुमची. ओके 82/7. आता याला डिवाइड करा 82/7 ला डिवाइड करा दॅट इज f ऑफ a प्लस h इज इक्वल टू 82/27 ना कसं 3 ने डिवाइड करा आहे 3 9 जा 27 3 2 जा 6 3 2 जा 6 दॅन उरला किती 3 2 जा 6 122 3 7 जा 21 3 8 जा 3 7 जा 21 3 7 जा 21 रिमाइंडर 1 अँड रिमाइंडर 1 म्हणजे 3 3 जा 9. ओके परत आणखी 3 ने डिवाइड करा 3 3 जा 9 3 9 जा 27 पण 3.1 3 ने डबल डिवाइड करा 3 1 जा 3 3 3 जा 9.0 आणि हे 3 रिमाइंडर 1 3 जा 9 म्हणजे 3.03 तुमचं आन्सर येतं 3.03. ओके 3.03 म्हणजे तुमचं प्लस व्हॅल्यू काय आलं कंप्लीट आली व्हॅल्यू 3.03 व्हॅल्यू आली f ऑफ a प्लस h ची व्हॅल्यू. मग f ऑफ a प्लस h ची व्हॅल्यू काय आहे दॅट इज फायनल आन्सर लिहा. मग दॅट इज फायनल आन्सर क्यूब रूट ऑफ 28 इज इक्वल टू 3.03. ओके चलो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल सेम टाईपचं आहे. इथे फक्त आता क्यूब रूट नाही आहे आपल्याला फिफ्थ रूट ऑफ 31.98. आता एफ ऑफ एक्स काय आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 31.98 एफ ऑफ ए प्लस एच. आता 31.98 म्हणलं तर नियर नंबर कोणता आहे जो राऊंड ऑफ ए होईल तो 32 आहे. म्हणजे 32.0.02 केल्यानंतर आपल्याला भेटेल काय आहे दॅट इज 31.98. पण 32चा फिफ्थ रूट कोणता आहे दॅट इज 2. आपण फायदा मल्टिप्लाय केला तर किती होईल बघा
2 2 2 2 2 2 1 हे 2 टू 4 2 टू 4 आणि हे 2 4 4 जा 16 16 2 जा 32. ओके, म्हणजेच ही व्हॅल्यू काय आहे 31.98. मग आपली नियर व्हॅल्यू काय आहे दॅट इज 32 मायनस 0. मायनस 0. किती होतं 32 मायनस 31.98 किती होतं 0.2 येईल, बरोबर ना. जर आन्सर चुकलं तर क्रॉस चेक करून कसं करणार, दॅट इज 32 मायनस 31.98. हा किती बनला 2 हा 9 इथं 0 आणि इथे झाल्यानंतर याला कॅरी केलेलं आहे इथं 0 आणि इथे 0.02. परफेक्ट आन्सर. आता याच्यामध्ये ए प्लस एच काय बनला माझा, ए काय माझा 32 प्लस 0 मायनस ना मायनस 0.02 म्हणजे ए किती तुमचा 32 आणि एच काय तुमचा मायनस 0.02. ओके, फॉर्म्युला आपला तेच आहे. आता इथे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ एक्स आहे. तर फिफ्थ रूटला कसं लिहिणार, दॅट इज परत डेरिव्हेटिव्ह येतो. फिफ्थ रूटला कसं लिहिणार, सेम प्रोसेस आहे. फिफ्थ रूटला कसं लिहिणार, एफ डॅश ऑफ एक्स काढायचा ना आपल्याला, इज इक्वल टू एक्स रेस टू 1/5 लिहिणार. त्याफोर 1/5 आणि एक्स रेस टू 1/5 मायनस 1 that is equal to 1/5 x is equal to that 5 क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर किती बनतं, ही 1/5 मायनस 1 5 म्हणजे 5 इथे राहिला 4/5 बनतो तुझा. हा बनेल माझा मायनस 4/5 बनेल. खाली घेतल्यानंतर काय बनेल तो 1/5 x खाली घ्या त्याला डिनॉमिनेटर मध्ये, दॅट इज x रेस टू 4/5. ही तुमची एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू भेटली. ओके, आता एफ ऑफ ए फाइंड करायचा आहे. म्हणजे इथे फिफ्थ रूट ऑफ ए आपल्याला काय आहे, फिफ्थ रूट ऑफ ए फाइंड करायचा आहे. फिफ्थ रूट ऑफ ए म्हणजे दॅट इज फिफ्थ रूट ऑफ व्हॅल्यू काय आहे 32. फिफ्थ रूट ऑफ 32 ची व्हॅल्यू काय येते आत्ताच बघितलं आपण 2 येते. फिफ्थ रूट दॅट इज इक्वल टू काय माझं इथे 32 आहे. इज इक्वल टू व्हॅल्यू काय येते, दॅट इज व्हॅल्यू 2 येते. दॅट इज फिफ्थ रूट ऑफ 32 ची व्हॅल्यू. ओके, 32 ची. आता एफ ऑफ ए ची व्हॅल्यू भेटली मला, एफ ऑफ ए माझा एफ ऑफ ए. आता एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू काय माझी, दॅट इज डेरिव्हेटिव्ह काय आलेलं माझा एफ डॅश ऑफ ए, दॅट इज 1/5 आणि एक्स रेस टू 4/5. जमलं नाही तर फिफ्थ रूट आपण एक्सच्या जागी काय ठेवणार, इथे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय एफ डॅश ऑफ 32 इज इक्वल टू काय माझं एफ डॅश ऑफ ए इज व्हॅल्यू आली 1/5 एक्स रेस टू 1/5 पहिले घ्यायचं आणि 4 बाजूला घ्या. तर तुम्हाला माहिती आहे की इज इक्वल टू 1/5 इंटू एक्स रेस टू 1/5 म्हणजे हा किती आहे, दॅट इज 32 चा 1/5 किती येतो, जर समजा 2 चा रेस टू 5 ही 32 येत असेल तर समजा सी काय आलं माझं 5 इंटू 32 नाही तर व्हॅल्यू 32 आहे. 32 रेस टू 1/5 32 रेस टू 1/5 32 रेस टू 4 येतं, बरोबर नाही. मी स्प्लिट केलं 1/5 बाजूला घेतलं 4 बाजूला घेतला. जर 2 ची 1/जर फिफ्थ रूट ऑफ 32 जर इज इक्वल टू 2 येत असेल तर हे 2 ची याची 32 1/5 ची रूट व्हॅल्यूज काय म्हणजे याला स्क्वेअर रूट मध्ये लिहिले म्हणजेच आपली ही व्हॅल्यू काय आली दॅट इज इक्वल टू 2 येते, बरोबर आहे ना. म्हणजे 32 1/5 ची व्हॅल्यू काय माझी 2 इंटू हा स्क्वेअर रेस टू 4 तसंच मग 2 रेस टू 4 ची व्हॅल्यू काय येते दॅट इज 1/5 इंटू 2 रेस टू 4 2 to the 4 2 to the 4 4 4 जा 16 5 जा जमेत असेल तर कॅल्क्युलेट करा. 16 5 जा 6 5 जा 30 3 5 80. आन्सर आला आपल्याला 80. दॅट इज एफ डॅश ऑफ 32 काय भेटलं मला 80. ओके, आता हा फॉर्म्युला आपला. मग एफ ऑफ ए काय माझं एफ ऑफ ए दॅट इज 2
प्लस एचची व्हॅल्यू काय माझी -0.02 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन दॅट इज एफ ऑफ एच व्हॅल्यू काय, एफ ऑफ एच व्हॅल्यू 80. ओके, एफ ऑफ एच व्हॅल्यू काय आहे 80. 1/80 1/80 आहे ना हे, 1/80 1/80. ओके, 1/80. आता मल्टिप्लाय करा, कसं बनेल हे, दॅट इज 2 प्लस हे काय बनेल मायनस बनेल ना, -0.02 अपॉन 80. 0.02 अपॉन 80. तर क्रॉस मल्टिप्लाय करा, काय बनेल माझं हे 80 मल्टिप्लाइड बाय 2 करा, दॅट इज 160 मायनस 0.02 -0.02 अपॉन 80 करा. जमत नसेल तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनेल हे 160 इज इक्वल टू 160 मायनस 0.02 160 मायनस 0.02 160.00 0.02 हा 8 हा 9 हा 9 हा बनला माझा 9 अँड 169 बरोबर आहे ना, 169.98 159 ना, एक कॅरी केल्यानंतर 159.98 159.98 डिवायडेड बाय 80. आता याला डिवाइड करा, डिवाइड कसं करू आता स्टेप बाय स्टेप करून. 5 ने डिवाइड करू याला पहिलं, 5 1 5 6 जा 30 5 5 5 5 2 जा 10 5 1 जा 5 रिमाइंडर 30 5 6 जा 30 5 1 जा 5 3 जा 15 5 1 जा 5 रिमाइंडर 4 5 9 जा 45 रिमाइंडर 4 48 5 9 जा 45 रिमाइंडर 4 45 ना, रिमाइंडर 3 काय तर गडबड दिली. 5 ने डिवाइड केला 5 3 जा 15 5 3 15 रिमाइंडर 5 3 15 रिमाइंडर 1 5 3 जा 15 5 3 जा 15 ओके 5 1 जा 5 रिमाइंडर 4 5 9 जा 45 5 9 जा 45 डिसाइडेड 5 5 15 5 5% डिवाइड करा 159.98 divided by 5 5 3 जा 15 0 0 9 आला 5 1 जा 5 मायनस किती आला 4 इथे पॉइंट द्या आता 5 9 जा 45 रिमाइंडर 4 8 गया 5 9 जा 45 रिमाइंडर 3 रिमाइंडर 3 गेल्यानंतर रिमाइंडर 5 6 जा 30 म्हणजे 31.996 आन्सर आपल्याला 31.996 इधर 31.996 है. अभी रफ करके लिखता हूँ उसको. ये चालू माझं फाइनल आंसर 31.996 डिवाइडेड बाय 16. तर 90 डिवाइड करू 2 ना डिवाइड करू 2 8 जा 16 2 1 जा 2 2 1 जा 2 ओके रिमाइंडर 1 2 5 जा 10 डॉट रिमाइंडर 1 2 9 जा 18 रिमाइंडर 1 2 9 जा 18 रिमाइंडर 1 2 8 जा 16 ओके. आता 8 ने डिवाइड करू 8 1 जा 8 डायरेक्ट 8 ने डिवाइड करू 15.998 डिवाइडेड बाय 8 8 1 जा 8 8 2 जा 16 8 1 जा 8 रिमाइंडर 7 ओके. 97 19 79 घेऊन डॉट देतो 79 म्हणजे 9 8 जा 72 9 9 8 9 जा 72 8 9 जा 72 रिमाइंडर किती तुमचं दॅट इज 7 हे 9 खाली घेतला 8 9 जा 72 रिमाइंडर मी परत 78 आला 8 9 जा 70 8 9 जा 72 रिमाइंडर 6 आला 60 8 8 5 जा 8 8 5 8 8 8 4 जा 32 8 5 जा 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 40 8 ओके अरे बरोबर होती 8 6 जा 48
8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 5 जा 40, 8 6 जा 48, 8 7 जा 56, 8 7 जा 56, रिमाइंडर 4 आल्यानंतर 40 बनेले आणि 8 5 जा 40, म्हणजे आन्सर काय आलं माझे 1.99975. ओके, लिख केलेलं होतं. म्हणजे व्हॅल्यू ऑफ फिफ्थ रूट ऑफ 31.98 ची व्हॅल्यू काय आली 1.99975. फिफ्थ रूट ऑफ 9. चलो लिख के ले लो. चलो नेक्स्ट व्हॅल्यू. नेक्स्ट काय आपल्याला फाइंड करायचं आहे, दॅट इज 3.97 व्हॅल्यू काढायचं आहे. आता त्याच्या स्क्वेअर रूट नाही काढायचं आहे, क्यूब रूट नाही काढायचं, आपल्याला माहीत असणं नसणं काय फरक पडणार नाही. तर आपल्याला काय करायचं, डायरेक्ट 3.97 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता एक्स काय माझा, दॅट इज 3.97 आहे. आता हा 3.97 कशाचा नियरली आहे, 4च्या जवळ आहे, बरोबर आहे ना. मग 4 मायनस 0.03 केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू भेटेल, बरोबर आहे ना. म्हणजेच 4 मायनस 3.97 केल्यानंतर किती बनेल बघा, 3 नंतर हा 9 झाल्यानंतर 0 होईल आणि ते हा 0 होईल, 0.03 बनेल. म्हणजेच मी इथे लिहू शकतोय दॅट इज दिस इज इक्वल टू 4 मायनस 0.03. म्हणजे एच काय माझा हा ए प्लस एच काय 4 प्लस, पण हे ब्रॅकेटमध्ये देतो एच ची व्हॅल्यू मायनस 0.03. एच ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला, ए ची पण व्हॅल्यू भेटली. ए ची व्हॅल्यू काय माझी 4 आहे आणि एच ची व्हॅल्यू काय मायनस 0.03. हा फॉर्म्युला आहे माझा. आता एफ ऑफ एक्स काय, एफ डॅश ऑफ एक्स नाही, एफ ऑफ एक्स काय माझा, दॅट इज एक्स रेस टू काय 4 आहे. खूप इझी आहे. एक्स रेस टू 4 ची व्हॅल्यू काय आहे ती एक्स एफ ऑफ एक्स झाला तुमचा. आता एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे ती, दॅट इज एक्स रेस टू 4 ची व्हॅल्यू काय येईल तुमची, दॅट इज 4 एक्स रेस टू 3 बनेल. एफ ऑफ एक्स भेटला, एफ डॅश ऑफ एक्स भेटला, एफ ऑफ एक्स भेटला. एफ ऑफ ए म्हणजेच काय तुमचं, दॅट इज एफ ऑफ ए इज इक्वल टू काय तुमचं 4x रेस टू 3a, दॅट इज 4a रेस टू 3a. ए ची व्हॅल्यू काय तुमची, ए ची व्हॅल्यू 4a इज इक्वल टू 4. ए ची व्हॅल्यू काय 4 रेस टू किती म्हणलाय ते रेस टू 3. मग आपण एफ ऑफ ए ची व्हॅल्यू कशी भेटेल, दॅट इज 4 इंटू 4 रेस टू क्यूब किती म्हणतो, म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 4 इंटू 4 4 जा 16, 16 4 जा 250, 16 4 जा 64, 64 इंटू 4 काय आहे 256 बनला. आता एफ डॅश ऑफ ए काय तुमचा, एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू काय 4. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू बघा, पहिली इथे चुकलं आपलं, इथे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढा डायरेक्ट. फक्त एफ ऑफ ए म्हणजे काय, ए 4 रेस टू 4 ची व्हॅल्यू काढायची. 4 रेस टू 4 म्हणजे आणखी एकदा 4 न मल्टिप्लाय करा, 4 4 जा 16 आणि हा 4 4 जा 16, 16 6 जा 16 इंटू 16 256. हे म्हणलं तुमचं 256 व्हॅल्यू भेटली. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू काय 256. एफ डॅश ऑफ ए ची काय 4 एक्स रेस टू 3. म्हणजे जिथे असेल तुमचा तिथे हा ए किती तुमचा, ए हा 4 इज इक्वल टू 4 इंटू ए रेस टू ए काय तुमचा 4 रेस टू 3
इज इक्वल टू 4 इंटू 4 हे क्यूब म्हणजेच काय 4 इंटू 4 इंटू 4 याची व्हॅल्यू आत्ताच काढली आपली, ती पण व्हॅल्यू आपल्याला भेटते. दॅट इज इक्वल टू 256 व्हॅल्यू. दोघांच्या व्हॅल्यू सेम भेटल्या. फॉर्म्युलेमध्ये ठेवा आता एफ ऑफ ए प्लस डॅश म्हणजे एफ ऑफ ए काय तुमचा एफ ऑफ ए काय दॅट इज एफ ऑफ 4 काय तुमचा 256 ए प्लस एच व्हॅल्यू काय मायनस 0.03 ए आणि इंटू एफ ऑफ इंटू मल्टिप्लाइड बाय एची एफ डॅश ऑफ एची व्हॅल्यू काय 256 ए. आता याला मल्टिप्लाय करू. म्हणजेच 256 मल्टिप्लाइड बाय 0.03. ओके. आता याला सिंपल करण्यासाठी काय करू 256 आपण या दोन्ही मधून डायरेक्ट कॉमन घेऊ. प्लस काय आलं 1 प्लस 0.03 करू. 1 प्लस 1.03 म्हणजेच काय दॅट इज इक्वल टू 256 प्लस 1.0.03 बनला. बरोबर. हे काय बनलं माझं 256 म्हणजे 256 प्लस 0.000 जितके येत तितके हे काय 1.03 दॅट इज 30 हे 7 आणि 257 दॅट इज 257 पॉईंट इथं पॉईंट आला ना 03. ही फायनल व्हॅल्यू आली. कशाची व्हॅल्यू आली मला दॅट इज 3.97 रेज टू 4 ची व्हॅल्यू आली 257.03. ही माझी फायनल आन्सर. यहाँ पे गडबड झाली, इथे गडबड झाली, इथे गडबड झाली, इथे काय आली हे मायनस आहे, इथं मायनस आहे तर हे मायनस पाहिजे आपलं. बरोबर आहे. हे तुमचं मायनस बनलं तर कॉमन टू हे मायनस बनलं. प्लस नाही 256 कॉमन घेतला मी. आता 1 मायनस 1 0.000 जितका 1 मायनस काय माझं 0.03 1 मायनस 0.03 काय म्हणतो हे 7 हे 9 बनलं 9 आणि हे 0.97 दॅट इज इक्वल टू 256 मायनस किती आहे हे व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय किती येतं दॅट इज 0.97 मल्टिप्लाय करू आपण त्याला 256 मल्टिप्लाइड बाय 0.97 256 मल्टिप्लाइड बाय 0.97 डायरेक्ट इथेच मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 256 मल्टिप्लाइड बाय 0.03 6 3 जा 18 1 5 3 15 16 1 2 3 6 7 म्हणजे ए आणि 0 0 हे 0 जर बनते डेसिमल कुठे माझं सेकंड नंतर 7.6 आलं म्हणजे 7.6 आहे इज इक्वल टू इथे घेतो मी हा बनला माझा 256 मायनस 7.68 बनला. ओके. बरोबर आहे ना. मल्टिप्लाइड बाय 7.6. आता याला मायनस करा 256 मायनस 7.68 मला मायनस करायचं. मायनस करा. कसं करणार मायनस करणार दॅट इज 256.000 मायनस काय आहे 7.68 नंतर हा काय बनेल 0 बनेल. याला 0 तर काढून टाकू. हा 2 बनेल 9 हा 9 मायनस 6 किती बनेल हा 3 दॅन हा किती बनला माझा बघा इथून कॅरी केला ना मी इथे 4 आला मग इथे कॅरी केल्यानंतर हा बनला माझा 15 बनला. बरोबर आहे ना. 15 बनला आणि इथे माझा हा 9 बनला हा 8 बनला आणि हा 248.32 परफेक्ट आन्सर आपला दॅट इज 248.32 हे माझं फायनल आन्सर दॅट इज एफ ऑफ ए प्लस एच ची व्हॅल्यू काय आली 248.32.
नेक्स्ट एक्झाम्पल पण याच्यापेक्षा खूप इझी आहे. ओके, हे तर खूपच इझी होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फॉर्म इंटरप्ट नाही करत. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे की 4.01च्या क्यूब आपल्याला फाइंड करायचा आहे, बरोबर. आता हा नियरली काय माझा 4 आहे आणि एक्स्ट्रा काय फक्त 0.1 आहे. मग मी हा एक्स घेईल. काय किती एक्स काय माझा 4.01 आहे. मग ए प्लस एच काय माझा 4 प्लस काय 0.01 एक्स्ट्रा आहे. म्हणजे दॅट इज ए इज इक्वल टू हा काय माझा बनेल दॅट इज 4 प्लस 0.01 एक्स्ट्रा आहे. ओके, ए काय माझा 4 मग आणि एच काय माझा 0.01 प्लसमध्ये. हा फॉर्म्युला आहे. एफ ऑफ एक्स काय माझा आता एक्स रेस टू 3 आहे आणि एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल 3 एक्स रेस टू 2 बनेल. म्हणजेच हा 4 ही व्हॅल्यू सेम येणार आहे. आता इथं फक्त व्हॅल्यू ए 4 रेस टू क्यूबची व्हॅल्यू आहे. 4 4 4 4 4 16 16 4 64. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू 64 आली. आता एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू काय आहे 3 रेस टू एक्स स्क्वेअर आहे. 3x स्क्वेअर आहे. 3x स्क्वेअर आहे म्हणजेच 3x स्क्वेअर म्हटल्यानंतर 3 इंटू 4 रेस टू 2, बरोबर. ए काय माझा 4 आहे त्यामुळं मग मी कसं करणार दॅट इज 3 इंटू दॅट इज 4 4 जा 16 16 3 जा 16 3 जा 3 6 जा 18 1 3 1 3 48 भेटली मला. एफ डॅश ऑफ ए पण भेटला आणि एफ ऑफ ए पण भेटला. हा एफ ऑफ ए किती आला माझा दॅट इज 64 प्लस याची व्हॅल्यू काय आहे 0.01 आणि मल्टिप्लाइड बाय याची व्हॅल्यू काय आली 48. 48 ने 0.01 मल्टिप्लाय करा. 48 इंटू 48.00 इंटू 0.01 डायरेक्टली आहे मल्टिप्लाइड बाय 0.01 म्हणजे हा 8 1 8 4 1 4 नंतर एक्स्ट्रा 0 नंतर हा 2 डेसिमल म्हणजे 0.48 माझा आन्सर येतो. 0.48 आन्सर येतं म्हणजे इज इक्वल टू 64 प्लस 0.48 येते. 64 प्लस 0.48 येतं 0. हे किती आलं माझं प्लस करायचं 8 4 4 6 दॅट इज 64.48 माझं फायनल आन्सर. पण काहीतरी गडबड आहे दया. इथं गडबड झाली म्हटलं ना, गडबड झाली इथं गडबड. इथं 4 चा स्क्वेअर काय 8 याचं व्हॅल्यू 24 24 थोडं संपलं 24 म्हणजे मल्टिप्लाइड बाय याला 24 मला एक सांग ना. हे सांग ना मला पण 2च मिनिटं दे. that 0.24 okay 0.24 multiplied by 0.01 that is 4 and 4 2 and the 2 आता 2 0 आहे therefore 0.24 plus 0.24 हे काय बनेल माझं 0.24 64 plus 0 0 that is 0.24 4 2 4 6 that is 64.24. ऍप्रिशिएबल टाकतात का ऍप्रिशिएटेड. So final answer आहे आपलं that is 64.24 that is f of a plus h. फ्रेंड्स आपल्या एकाच फॉर्म्युला कम्प्लीट एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. म्हणजे तो फॉर्म्युला ह्या ॲप्रॉक्सिमेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळे एक्झाम्पल एकाच फॉर्मॅटमध्ये एकाच स्टेपनं आपल्याला फॉलो करायची आहे. तर एक्सरसाइज 2.2 मधला क्वेश्चन 1 आपण कंप्लीट केलेला आहे. जी एक्झाम्पल स्ट्रेट फॉरवर्ड होते ज्याचं आपल्याला क्यूब रूट 1/5 रूट दॅन एक्स रेज टू समथिंग फॉर्म्युला या टाईपचे फॉर्म्युले होते ते आपण आता एकदम इझी सॉल्व केले. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीची ॲप्रॉक्सिमेशन फाइंड करू. ओके, थँक्यू.